थँक्यू सो मच विशू, थँक्यू सो मच रोशनजी. चला आपण करूया मॅचला सुरुवात. गेम ऑन. पहिला बॉल ऑफस्टिकच्या बराचसा भारे अंपायर सांगा दसरा व्हाईट बॉल. महत्वपूर्ण मॅच आहे. जिंकले तर सुपर 8 मध्ये, पराभूत झाले तर पुढल्या वर्षी पुन्हा प्रयत्न करावे लागतील. ही महत्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन टीम मध्ये दोन्ही चांगल्या टीम इन ऍक्शन मध्ये. श्री गणेश डेव्हलपर्स टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट स्पोर्ट्सच्या वेळेस महत्वपूर्ण ही झेल ड्रॉप. एक नव्हे तर दोन्ही फलंदाजांना बाद करण्याची एकाच बॉलवरती संधी. काय करतो मैदानाच्या आतमध्ये एक्झिट टीम किंवा टीमचे प्लेयर्स, हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला मैदानाच्या आतमध्ये. अविष्का स्पोर्ट्स बल्लानी संघ जरूर आता रात्रभर विचार करेल की काय. इकडनं शेवटपर्यंत जर खेळला मैदानाच्या आतमध्ये शाहीत, तर जरूर तुम्हाला 60 ते 70 धावा स्कोर बोर्डवरती पाहायला मिळतील. चिंटू नाराज आहे. हा चेंडू चांगला आहे. या लेंथ वरती चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला होता चिंटू. तोच या षटकामध्ये पुन्हा बॉलिंग करतोय. चांगले लेंथ आहे, चांगला विकेट टू विकेट बॉलिंग. षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस अजून एक चेंडू चांगला आहे. चांगल्या टप्प्यावरती नव्हे तर हा फुल टॉस होता, तो देखील पूर्णपणे मिस केला मैदानाच्या आतमध्ये. शाहिदनं संघर्ष करतोय रन्स बनवण्याकरिता. त्याचं कारण मैदानाच्या आतमध्ये बघतो आपण बॉलिंग चांगली होते चिंटूकडनं. विकेट टू विकेट बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटी बॉलिंग. ऑन साइडला रेंज चांगला मिळतील. डीप मध्ये फील्ड डाऊन आहे. पॉवर प्ले सुरू आहे. चेंडू स्क्वेअरला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. या चौकाराच्या मदतीने आता धावफलक आपल्याला एकूण पाहायला मिळेल 5 या आकड्यावरती. बॅक टू बॅक काही डॉट चेंडू आल्याच्या नंतर हा पहिला चौकार. नेक्स्ट बॉल. समोर ड्राईव्ह करत असताना पुन्हा खराब फिल्डिंग. भरपूर चुका सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये. या चुका महागात पडतील जेव्हा धावा चेस करण्याकरिता संघ उतरेल. 2 धावा आहेत अजून मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाईल 2 न पुढे. एकूण धावा स्कोर होती 7. आजच्या लीग फॉर्मॅटची ही अंतिम मॅच आहे. उद्या ग्रँड फिनाले डे. उद्या देखील सुपर मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. सुपर 8 मध्ये आलेल्या टीम खेळतील. ऑन साइडला फटका टर्न केला. मोठी चेस आहे फिल्डरसाठी. फायनली फिल्डर पोहोचला लॉंग ऑनला. चांगली फिल्डिंग. चेंडू चोचून फेक करेपर्यंत दावीत नमित एक सिंगल. पहिला षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस श्री गजानन डेव्हलपर्स या टीमची धावसंख्या आपण बघतो स्कोर बोर्डवरती बिनगडीबात 8. तुषार आले सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क होती. बॉलर
बाकफोला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, अंडरआर्मचा फटका पाहायला मिळाला. आणि शाहिद अंडरआर्म क्रिकेट देखील भरपूर खेळत असतो, मात्र इनफिल्ड शॉटमध्येच शॉट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फील्ड होतोय. धाव मिळणार नाही येत असताना डॉट बॉल. यावेळेचा फटका विथ खेळत डीप मध्ये फिल्डर जरूर पोहोचतील, मात्र चेंडू त्यांच्या आधी पोहोचलाय. फायनली बाउंड्री लाईनच्या मारायला हा सिक्सर. विचारतो मी त्यांना, भाऊ काय बोलतात लगेच विचारतो मी त्यांना विचारतो. लॉंग ऑनला तिकडे बघतो आपण, चांगली फिल्डिंग. धाव मात्र मेरीकडनं एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या एक न जाईल पुढे. फटका खेळत पुन्हा हवेत, झेलची संधी, डाऊन द बॉल, फिल्डर पोहोचलाय. चूक आता होणार नाहीये फलंदाज बाद. रन्स एकूण बघतो आपण जरा स्कोर बोर्ड वरती 17 धावा आहेत. हॅलो, तोच विषय. लगेच मला फोन कर शुभाजा प्लीज. नाही यावेळेचा फटका देखील बसला. मिसामिंगे तिकडे आहेत फिल्डर, फलंदाज बाद. तुम्हाला लगेच व्हिडिओ मध्ये लगेच मी तुम्हाला
नुकताच गेलाय आतिफ सय्यद, याला देखील संयमानं क्रिकेट खेळावं लागेल. रनचे स्कोर बरोबरती 18 धावा. यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह करत असताना फटका चांगला डीप मध्ये प्रोटेक्शन देखील आहे. चेंडूची उचलून फेक करेपर्यंत डावीत एक सिंगल असमेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. फिल्डिंग मध्ये काहीसे चेंजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेचा देखील फटका चांगला आहे. डीप मधून फिल्डर देखील वेगाने सरकलाय. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोर बोर्ड एकूण बघतो आपण 20 आकड्यावरती आहे. षटक क्रमांक 30 ला चिंटूचं प्रगतीपदावरती असताना सेकंड स्पेल मध्ये चिंटूला कंटिन्यू केलेले. चांगली बॉलिंग, विकेट टू विकेट बॉलिंग पाहायला मिळते. ओव्हर विकेट ना समोर व्ही शेप मध्ये फटका. लॉंग ऑन ला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. पुन्हा एकाच ऍक्शन मध्ये चेंडू उचलून फेक करेपर्यंत दावीत नमेल. सिंगल एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या पुन्हा 1 न जाईल पुढे. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 2 फिल्डर. गुड फिल्डिंग. चांगला स्टॉप केलेला आहे. व्हेरी गुड फिल्डिंग. त्याच वेळात 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. हा देखील चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळाला. एकूण षटकं संपली बघतो आपण 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या अखेरीस धावा स्कोर बरोबरती फक्त आणि फक्त 23 आपल्याला पाहायला मिळतात. सौरभ आलेत बॉलिंग मार्क वरती. यावेळेचा हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचल्या 24 आकड्यावरती. 24 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. षटक चौथं. इकडनं रन्स हव्यात 40+ तरी कमीत कमी धावा बनवणं गरजेचं आहे. ऑन साइडला टर्न केला फटका. डीप मध्ये फिल्डर बघत राहतील. सचिनच्या बॅट मधून मिड विकेटला MPL सिक्सर.
यावेळीचा अजून एक फटका हवेत हुक केलाय. दोन धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 32 आकड्यावरती. यावेळेचा चांगला चेंडू नसणार आहे. थोडासा वेळ अंपायर आपल्या अंदाजमध्ये त्यांचा वेगळा अंदाज आहे. योगेश चंद्रकर यांचा थोडासा ते वाढ बघतात, वेळ घेतात, त्याच्यानंतर आपला निर्णय ते देत असतात. येत असताना एक्स्ट्रा धाव, एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 33. 33 धावा. पुन्हा फटका हवेत खेळण्याचा प्रयत्न मिस्सा मेंगे. फिल्डर तिकडे बघा किती वेगाने धावतायत. तोपर्यंत एक धाव देखील धावून घेतलेली आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकूण स्कोर बोर्ड वरती 34, 34 धावा झालेल्या आहेत. चौथं षटक. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना जरूर इकडनं रन्स बनवण्याचा प्रयत्न सचिन देखील तसाच आहे. पुढचा चेंडू पुन्हा अर्धा बॅटना ऑन साइडला. हा पंपुलचा फटका डीप मध्ये प्रोडक्शन आहे. थोडीशी करा फिल्डिंग तिकडे झालेली आहे फिल्डर कडनं. तद्वर 2 धावा इकडनं मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 गोल पुढे. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचला एकूण 36 आकड्यावरती. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 गोल पुढे. स्कोर बोर्ड एकूण 36 धावा. स्कोर काढू त्याच्यामध्ये अजून आपण 6 ऍड करू. सुपर फटका, अजून एक सिक्सर. चांगला फटका सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या फ्लाय होते 42 आकड्यावरती. यावेळेस देखील फटका हवेत खेळले. फिल्डरला बीट करत चेंडू लॉंग ऑन ला क्लिअर करत असताना अप्रतिम बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. आतिक सय्यदच्या बॅट मधून सिक्सर. सय्यदनं मैदानाच्या आतमध्ये आक्रमक पवित्रा घेतलेला, त्याची गरज देखील होती. रनचे देखील स्कोर बोर्ड वरती 48. नानाचं टेन्शन कमी झाला आता. मगासपासून ते हसत नव्हते, आता पाणी वगैरे घेऊन पोचले पण मैदानात. क्रिकेट वेडा माणूस या. यावेळेचा हा फटका ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न केला आहे. डीप मध्ये तिकडे प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग.
एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न झाली पुढे 49 धावा स्कोर बोर्डवरती. 50+ इव्हिनिंगला इकडे चेस होणं एवढं इझी जाणार नाहीये. मागच्या आपण 3 दिवसापासून बघतोय संध्याकाळी धावा चेस होत नाहीयेत. ओव्हर द विकेट ना चांगला चेंडू वेगवान विकेट किपरच्या हातात. बॉलिंग मार्क वरती चांगला टप्पा चांगलं व्हेरिएशन देखील. डॉट बॉल कमबॅक केलेला आहे सन्नीनं. षटकातील नेक्स्ट बॉल यावेळेचा फटका हवेत खेळलेत. उंच उंच चेंडू आकाशामध्ये तिथे आहेत. फिल्डर त्यांच्याकडनं झालेली आहे चूक. कॅचेस विन द मॅचेस. 2 धावा आहेत न मिळतील. 2 धावेच्या मदतीनं 50 कंप्लीट झालेली आहे. 51 धावा स्कोर बोर्ड वरती. जो टार्गेट होता मनामध्ये की 50+ इकडे आपल्याला टार्गेट द्यावा लागेल. समोरची टीम देखील तेवढी चांगली आहे. त्या अनुषंगाने चांगला खेळ. सुरुवात जरी चांगली नसली मात्र इकडे रन्स येतात लास्ट ओव्हर मध्ये. अर्ध्या विकेट वरती आहे आता. प्रॉपर टायमिंग प्रॉपर लॉंग ऑनला हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. MPL सिक्सर. मैदानाच्या आतमध्ये आक्रमण केलेलं आहे. रन 57 झालेले आहेत. अजून इनिंगचे 2 निर्णायक चेंडू शिल्लक आहेत. सुपर बॅटिंग केलेली आहे. ओव्हर द विकेट कमी केली गती. चेंडू विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल महत्वपूर्ण चेंडू एक नक्की याच्यावरती नंबर कुठला येणार आहे. सिंगल डबल 3 4 की 6 की विकेट येणं गरजेचं आहे. ओव्हर द विकेट ना फटका चांगला आहे. रन्स देखील चांगला मिळतील. सिक्सरनं फिनिश केलेला आहे आणि एकूण आपण रन्स बघितल्या असं वाटलं सुरुवातीला की 30 ते 40 देखील होणार नाही. मात्र धावा स्कोर बरोबरती धावा आणि धावा आहेत. एकूण धावा स्कोर बरोबरती 63. या ओव्हर मध्ये आल्या 15. मागच्या ओव्हर मध्ये आल्या होत्या 23 आणि आता एकूण रन्स आहेत 64. 65 चं टार्गेट आहे. सय्यद आणि सचिनने 63 झालेले आहेत. माफ करा 64 चं टार्गेट या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी मोठा संघर्ष आता जरूर करावा लागणार आहे. आविष्कार स्पोर्ट्स बल्लानी या टीमला थँक्यू सो मच. जगन्नाना थँक्यू सो मच. आमचे दोन्ही मित्र समालोचक यांची चांगली आम्हाला साथ लागली. आमचे स्कोरर मित्र टेलिकास्टची टीम. आम्ही छोटासा मात्र ब्रेक घेणारच आहोत. तुम्ही ब्रेक घेऊ नका कारण का सुपर 8 मध्ये आजच्या दिवसामध्ये दुसरा कुठला संघ क्वालिफाय होतोय त्याकरिता ही मॅच महत्वाची इम्पॉर्टंट आहे. जशी होईल मॅचला सुरुवात पुन्हा एकदा असेल कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे मित्र रोशन संते.
थँक्यू सो मच राहुल भोईर, थँक्यू सो मच विश्वास केने. सामना नक्कीच सुरू आहे. अंतिम सामना आजच्या दिवसातील अतिशय महत्त्वाचा हा सामना आहे, कारण की इथून जिंकणारा संघ क्वालिफाय होईल सुपर 8 मध्ये. फहीम किंवा सत्यमला विनंती असेल आपण आमच्या कॉम्बॉक्स मध्ये या. विकेट हॅट्रिक साठी मेजर विठ्ठल मोरे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. जगन्नाना पाटील यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. रोशन भगत आणि रुपेश भगत ही जोडी आपण पाहतोय दाखल होतीये. 64 धावा बनवायच्या आहेत या संध्याकाळच्या सत्रामध्ये. विश्वाजी केने यांचा देखील आवाज आपण गेली 4 दिवस ऐकतोय. उद्या अंतिम दिवस आहे. शॉर्ट ऑन बॉल केलाय, पाठवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आणि चेंडू जाईल स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा चौकार. षटकार यावीस फटका चांगला आहे. कव्हर ड्राईव्हचा फटका डीप मध्ये फिल्डर येथील चेंडूवरती त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चौकार षटकार चौकार येतोय रोशन भगतच्या बॅटमधून. राऊंड विकेटने पुन्हा एकदा जगन्नाना पाटील. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतो. मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार. रोशन भगत ऑन फायर. चौसष्ट धावा बनवायच्या आहेत 5 षटकांमध्ये. फ्लाइंग स्टार्ट केलाय. अजून एक चांगला स्ट्रोक स्वीप करताय डीप मध्ये. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. मिळते एक धावे चेंडूवरती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे अविष्का स्पोर्ट्स बल्ल्याणी या टीमची बिनबाद 19. 24 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 45 धावांची गरज आहे. उद्या नक्कीच शेवटचा दिवस आहे. अंतिम दिवस सुपर 8 चे सामने आपण पाहणार आहोत आणि उद्या पहिला सामना असेल JK ग्रुप मांडा विपक्ष श्रीतिक रॉयल्स टिटवाला या 2 संघांमध्ये उद्या पहिला सामना असेल. ठीक 9 वाजता सामना सुरू होईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. दुसरा सामना RB11 वरप विपक्ष इशाक पॅकर्स बल्ल्याणी हा दुसरा सामना आहे. तिसरा सामना कोंडेरी वॉरियर्स विपक्ष. या सामन्यातून जो संघ जिंकेल तो संघ उद्या तिसरा सामना खेळणार आहे कोंडेरी वॉरियर्स या टीम समोर. आणि शेवटचा सामना नक्कीच विठ्ठल मोरे पुरस्कृत जागृती स्पोर्ट्स मांडा विपक्ष रुद्र 11 मांडा.
या दोन संघांमध्ये चौथा सामना असेल सकाळी ठीक 9 वाजता सामने सुरू होतील आणि उद्याच्या दिवसातील सर्व सामने हे 5-5 षटकांचे असतील. गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये रोशन भगतसाठी सुवर्ण संधी आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी मेजर विठ्ठल मोरे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. विशाल येतो गोलंदाजी मार्क वरती. अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. कव्हर ड्राईव्हचा फटका, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, आउटफील्ड फास्ट, स्वीपर कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, MPL चौकार. गायकवाडने खूप चांगली बॅटिंग केली होती आणि त्याला चोख प्रत्युत्तर देताना रोशन भगत चौकार षटकारांची आतिषबाजी केली आहे. धावसंख्या 23-23 धावा. ऑन साइडला फ्लिक केल्या, डीप मध्ये फिल्डर आहेत, स्क्वेअर लेगला 1 धाव झाली पूर्ण. सेन्सिबल बॅटिंग करतायत रोशन भगतला माहिती आहे जर मी शेवटपर्यंत खेळपट्टीवरती राहिलो तर नक्कीच हा सामना देखील जिंकून देईन, कारण की आत्मविश्वास रोशन भगतला आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज रुपेश भगत येतोय. पॉवर प्ले स्पेशलिस्ट हा बॅट्समन आहे रुपेश. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न आणि स्वतःवरतीच नाराज होतोय रुपेश भगत, कारण की संधी होती या चेंडूला चौकारा किंवा षटकारामध्ये परावर्तित करण्याची आणि येथे हा डॉट बॉल. गोलंदाज विशाल आहेत. कमबॅक करावं लागेल या मॅच मध्ये, ज्या अनुषंगाने सुरुवात केली आहे अविष्का स्पोर्ट्स बल्ल्यानी. या संघासमोर 64 धावांचं लक्ष आहे आणि 24 धावा धावफलकावरती आहेत. 21 चेंडू 40 धावांची अजूनही गरज आहे. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर खेळतायत. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. येथे हा डॉट बॉल, बॅक टू बॅक 2 चेंडू आले डॉट. चौकारानंतर चांगली गोलंदाजी, कमबॅक केलंय या षटकामध्ये गोलंदाज विशालने. थोडासा दबाव आहे रुपेश भगत वरती, परंतु मिस्टर 360 डिग्री खेळणं तो पसंत करतो आणि त्यासाठी तो जाणला देखील जातो रुपेश. फुल टॉस आहे, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत आणि 1 धाव झाली पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती. मी कौतुक करेन गोलंदाज विशाल यांचं, कारण की विशालच्या पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार, त्यानंतर सुरेख कमबॅक केलंय या षटकामध्ये. 4 चेंडू फेकलेत आणि त्यानंतर अवघ्या 2 धावा आलेत. एकंदरीत 5 चेंडू फेकलेत या षटकामध्ये आणि 6 धावा खर्च करतोय गोलंदाज विशाल. यावेळी बॅटची कडा, फाईन लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. येथे हा चौकार रोशन भगतच्या बॅटमधून 2 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 29. 18 चेंडू शिल्लक, 35 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी अविष्का स्पोर्ट्स बल्ल्यानी या संघाला. यासिन भाई उद्या दुसरा सामना आहे इशाक पॅकर्स या टीमचा सुपर 8 मधील RB11 वरप या टीम समोर, आणि पहिला सामना असेल JK ग्रुप मांडा. बघा जास्त विलंब करू नका, फिल्डिंग लावून घ्या. 18 चेंडू 35 धावा बनवायच्या त्या मॅच मध्ये. अविष्का स्पोर्ट्स बल्ल्यानी या टीमने दमदार सुरुवात केली आहे. फ्लाइंग स्टार्ट केलाय, स्वप्नमय सुरुवात करून दिली आहे रोशन भगतने. पहिला
पहिला सामना जे के ग्रुप मांडा आणि श्रीतिक रॉयल्स या दोन संघांमध्ये असेल. आदरणीय कोंडेरी गावचे समाजसेवक सुखदेवजी भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. हाय व्होल्टेज सामना बिग फाईट मॅच रंगते. दोन्ही संघांमध्ये अस्तित्वाची लढाई सुरू आहे कारण की दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शाहिद शेख ऑन साइडला शॉर्ट ऑन बॉल डीप मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल टिपलाय झेल आणि समाप्त होतो फलंदाज रुपेश भगतचा खेळ लागतोय. हा पहिला मोठा धक्का 29 या धावसंख्येवरती अविष्का स्पोर्ट्स बल्ल्यानी या संघाला. फिल्डिंग लावून घ्यायची आहे. विनंती असेल जास्त विलंब आपण करू नका. बघा आक्षेप पंच घेतलेला आहे शैलीवरती. शाहिद शेख यांच्या योगेश सर शैलीवरती आक्षेप घेतलेला आहे गोलंदाजीच्या. यस आपण तिसरे बंद जा मैदानावरती कारण की आक्षेप आहे. किंवा लाईव्हला देखील आपण चेक करू शकता. यस सामना सुरू ठेवायचा आहे. सामना आपण सुरू ठेवायचा आहे. ने बॅट्समन चिंटू येत आहेत. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चांगली आहे. ऑफ ब्रेक हा चेंडू आपण पाहिला आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 29. या धावसंख्येवरती षटक क्रमांक सुरू आहे. हे तिसरं. चिंटू येतोय स्ट्राइक इनला. सुरुवात खूप चांगली करून दिली आहे रोशन भगतने अविष्का स्पोर्ट्स बल्ल्यानी या संघाला. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. बॅटच्या आतली कडा लागते आणि मिळते एकदा या चेंडूवरती. यस तिसरे पंच इथे उपस्थित आहेत आणि नक्कीच चेक आपण करूया. नक्कीच तिसरे पंच योग्य तो निर्णय नक्कीच देतील. थर्ड अंपायर इथे उपस्थित आहेत साजिद सर आणि ते निर्णय आपल्यापर्यंत कळवतील. बाकीच्यांनी फिल्डिंग लावून घ्या. बाकीच्यांनी फिल्डिंग लावून घ्यायची आहे. आपण चेक करतोय ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. पंच साजिद लाला सर आहेत. थर्ड अंपायर जेपी पॅनलचे गुणवान हे पंच आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि धावसंख्या आपण बघू शकाल 1 ने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. 34 धावांची अजूनही गरज आहे. शाहिद शेख चांगली गोलंदाजी करतायत या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती विकेट देखील मिळवली आहे. शाहिद यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा येतो. लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिला आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉल आहे. अवांतर धाव मिळते. धावसंख्या
एकने पुढे जाईल 31. 31 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 33 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहेत 15, बनवायच्या धावा 33. सामना बॅलन्स आहे. संध्याकाळचे सत्र आहे. मिस्टामिंग स्ट्रोक आपण पाहतोय. शॉट फाईन लेगला हा झेल पकडलाय आणि तिसऱ्या पंचानं रेफर देखील केलेला आहे. आपण चेक करूया आणि योग्य तो निर्णय पोहोचवला जाईल. झेल तर पकडलाय आणि त्याला चॅलेंज केलेलं आहे. पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. छक गोलंदाजी, थ्रो गोलंदाजी आहे की नाही त्यासाठी हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. साजिद सर आहेत आपल्या कंट्रोल रूम मध्ये. तेजस भोईर स्वतः फाउंडर इथे उपस्थित आहेत. फलंदाज बाद आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. शैलीवरती आक्षेप घेतला विश्वास केने आणि फलंदाज रोशन भगत बाद झालेले आहेत. 14 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 33 या मॅच मध्ये. योगेश पुन्हा एकदा झेलची शक्यता आहे आणि फलंदाज झाल्या बाद योगेशला देखील माघारी परतावं लागेल. 0 वरती बाद होतो आहे योगेश. तेहतीस धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. शाहीद शेखने कमबॅक करून दिलंय श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या टीमला या मॅच मध्ये. या षटकामध्ये 3 विकेट मिळवलेत. 13 चेंडू आणि बनवायच्या धावा 33. हा सामना जिंकण्यासाठी एक चांगलं बॅटल आपण पाहतोय या दोन संघांमध्ये. सुरुवात
खूप चांगली केली होती. 2 षटकांमध्ये 29 धावा बनवले होते. रोशन भगत नावाचं वादळ निर्माण झालं होतं आणि विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय शाहीद शेख. फलंदाज झाले बाद सनी. बॅक टू द पवेलियन. तू चल मैं आया, ही स्थिती आपण पाहतोय. आणि या तिसऱ्या षटकामध्ये अवघ्या धावा आल्या 2 आणि विकेट मिळवले 4. शाहीद शेखने 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 31. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 33. फिल्डिंग लावून घ्यायची आहे. विनंती असेल मांडा संघाला. जगन्नाना फिल्डिंग लावून घ्या. अंधार होत चाललाय. नानांना विनंती असेल फिल्डिंग लावून घ्यायची आहे. 12 चेंडू आणि 33 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 16.50च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. अविष्कार स्पोर्ट्स बल्ल्यानी बनाम श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. आणि उद्या पहिला सामना सुपर 8 मधील असणार आहे. जे के ग्रुप मांडा बनाम श्रीतिक रॉयल्स या 2 टीम मध्ये 9 वाजता सामना सुरू होईल. दुसरा सामना आरबी वरप विपक्ष इशाक पॅकर्स 9:15 वाजता सामना सुरू होईल. चला 12 चेंडू शिल्लक आहेत. 33 धावांची गरज आहे. आलोक येत आहेत. या चौथ्या षटकामध्ये गोलंदाज स्ट्रायकिंगला फलंदाज चिंटू आहेत. चिंटू असेल तोपर्यंत खेळपट्टीवरती विजयाच्या आशा पल्लवित असतील. परंतु हा झेल पकडलाय लॉंग ऑन सीमा रेषेवरती आणि फलंदाज झालाय बाद चिंटू खजांजी. बॅक टू द पवेलियन. गोलंदाज आलोक नाही तर दुर्गेश आहेत आणि दुर्गेशने ही विकेट मिळवली आहे. 11 चेंडू आणि 33 धावांची अजूनही गरज आहे. न्यू बॅट्समन सौरभ येत आहेत 7व्या क्रमांकावरती. 5 बाद धावसंख्या धावफलकावरती आहे 31. सौरभ आणि शाकिब ही जोडी आहे. 5 फलंदाज गमावलेत. याही मॅच मध्ये सातत्याने विकेट गमावले. 2 षटकांमध्ये एकही फलंदाज गमावला नव्हता आणि 29 धाव बनवल्या होत्या. यावेळी ड्राईव्ह केले. डीप मध्ये फिल्डर आहेत अलॉंग द कार्पेट. चेंडू जाईल वाईडिश लॉंगन काऊ कॉर्नर सीमा रेषेवरती आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती आहेत. 10 चेंडू शिल्लक. अजूनही 31 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये कमबॅक केलंय श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या टीमने. ज्याप्रमाणे सुरुवात केली होती रोशन भगत यांनी की असं वाटलं की हा सामना 4च षटकांमध्ये फिनिश होईल. परंतु त्यानंतर शाहीद शेखने 4 विकेट एका षटकामध्ये. परफेक्ट यॉर्कर आणि फलंदाज झाले बाद. LBW च्या स्वरूपात माघारी परतावं लागतोय. अजून एक धक्का. सौरभ बॅक टू द पवेलियन.
ऋतिकेश येत आहेत. बाहुबली येतोय. बाहुबलीला बाहुबली सारखी बॅटिंग करावी लागेल. क्षमता आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. ऋतिकेश दळवीला येतोय हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल अविष्का स्पोर्ट्स कोंडेरी या टीम वरती. येणारे 8 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. स्विच हिट आणि एका हातामध्ये कार्बन कमाल कॅच. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. सुरेख झेल पकडलाय. एका हातामध्ये क्षेत्ररक्षक होते विशाल. थँक्यू सो मच. न्यू बॅट्समन 9व्या क्रमांकावरती येतोय विशाल. 7 फलंदाज तुषार आहेत. आणि येथे हा डॉट बॉल 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 33. जिंकण्यासाठी अजूनही 31 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 6. बनवायच्या धावा 31 या मॅच मध्ये. शाहिद शेख येत आहेत. फिल्डिंग लावून घ्या नाना आपण त्वरितच. 6 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. तिसऱ्या षटकामध्ये 4 विकेट घेतलेत. 5 पूर्ण करेल का शाहिद शेख या मॅच मध्ये? गोलंदाजी चांगली झाली, फलंदाजीमध्ये अपयश आलं. दोन्ही मॅच मध्ये अपेक्षित खेळ तिन्ही मॅच मध्ये मित्रमंडळ शाहिद शेखने अपयशी कामगिरी केली, परंतु या मॅच मध्ये गोलंदाजी चांगली झाली आहे. आता मात्र शाकिब आहेत स्ट्रायकिंगला. 6 चेंडू 31 धावा बनवायच्या आहेत. ऑन साइडला खेळतात. डीप मध्ये फिल्डर आहेत आतिकबाई सय्यदने खूप चांगली बॅटिंग केली पहिल्या इनिंग मध्ये आणि आता मात्र क्षेत्ररक्षण देखील खूप चांगलं करतात. 5 चेंडू 5 षटकारांची गरज आहे. 5 चेंडू आणि 5 षटकार मारावे लागतील. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिला. व्हेरिएशन आहे, दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता आहे गोलंदाज शाहिद शेख मध्ये. 4 चेंडू शिल्लक 30 धावांची गरज आहे. एकतर्फी सामना आपण पाहतोय. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा येतोय हा डॉट बॉल. 3 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. जवळजवळ हा सामना श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या टीमने इथे जिंकलेला आहे, कारण की 3 चेंडू आणि 30 धावा होणं अशक्य आहे. आणि येतो हा षटकार अंतिम क्षणामध्ये फलंदाज तुषारच्या बॅटमधून. चोवीस धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. उद्या जे के ग्रुप मांडा आणि श्रीतिक रॉयल्स टिटवाला या 2 टीम मध्ये पहिला सामना आहे. दुसरा सामना RB11 वरप आणि त्यांना फाईट करेल इशाक पॅकर्स बल्ल्यानी. तिसरा सामना कोंडरी वॉरियर्स आणि जवळजवळ निश्चित होतोय हा 8वा संघ. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. वाट पाहावी लागेल, कारण की 2 चेंडू आणि 23 धावा अजून बनवायच्या आहेत. श्री गजानन डेव्हलपर्स मांडा हा संघ देखील इथे क्वालिफाय होण्याच्या उंबरठ्यावरती आहे. फुल टॉस चेंडू ड्राईव्ह केलाय आणि डीप मध्ये कोणताही फिल्डर नाहीये. डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो हा चौकार. आणि 4था सामना असेल विठ्ठल मोरे पुरस्कृत जागृती स्पोर्ट्स विपक्ष रुद्र 11 मांडा. 1 चेंडू 19 धाव बनवायचे आहेत.
ऑन साइडला खेळते, सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या टीमने. अभिनंदन मांडा संघाचा. हार्ड लक अविष्का स्पोर्ट्स बल्ल्यानी संघाने देखील आजच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ केला आणि या स्पर्धेमध्ये त्यांचं आव्हान संपुष्टात येते, परंतु काही हरकत नाही. पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा असतील. अविनाश भगत पुरस्कृत अविष्का स्पोर्ट्स बल्ल्यानी या संघाला. हार्ड लक अविष्का स्पोर्ट्स बल्ल्यानी संघ. आणि पुन्हा एकदा अभिनंदन आपण करूया श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या टीमचं. जगन्नाना पाटील यांचं अभिनंदन. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. खऱ्या अर्थाने संघ अडचणीमध्ये सापडला होता आणि या संघाला सावरण्याचं काम केलं. पहिल्या इनिंग मध्ये 32 धावांची विस्फोटक इनिंग साकारली